आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या दुपारी 1च्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. धर्मावर आधारित आरक्षण हे घटनाबाह्य असल्यानं राष्ट्राच्या हिताचं नाही, असं केंद्रीय नागरी विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. ते भोपाळ इथं एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत होते. धार्मिक आधारावर आरक्षण देण्यास भाजपचाही विरोध असल्याचं ते म्हणाले. मात्र आर्थिक तसंच शैक्षणिकदृष्ट्या मागास घटकांना आरक्षण देण्यात आपल्या पक्षाचा विरोध नसल्याचं नायडू यांनी स्पष्ट केलं. केंद्र सरकारनं पत्रकार कायद्याची व्याप्ती वाढवून त्यात इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांच्या पत्रकारांनाही समाविष्ट करण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या असल्याचं केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी सांगितलं. कोची इथं वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. गरज पडली तर या कायद्यात संशोधन करून आवश्यक त्या सुधारणा करण्यात येतील असं ते म्हणाले. देशभरात समान नागरी कायदा लागू करण्याची मागणी करणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्त्या विधिज्ञ फरहा फैज यांनी दाखल केलेल्या या याचिकेत मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड तसंच खाप पंचायती सुनावत असलेले निर्णय देशाच्या घटनेची खिल्ली उडवणारी असतात, त्यामुळे धार्मिक कट्टरता संपवून सर्व धर्मीयांना एकच समान कायदा लागू करावा असं म्हटलं आहे. नौदलाचे निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका दाखल झाली आहे. या संदर्भात केंद्र सरकारला आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागण्याचे निर्देश द्यावेत असं या याचिकेत म्हटलं आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या खासदार आमदारांवर कायमस्वरूपी बंदी घालण्याच्या मागणीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारकडून उत्तर मागितलं आहे. या संदर्भात याचिकेच्या सुनावणीदरम्यान केंद्र सरकारनं आजच आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं सांगितलं. सर्वोच्च न्यायालयात या संदर्भात पुढची सुनावणी 12 जुलै रोजी होणार आहे. नेपाळच्या राष्ट्राध्यक्ष विद्यादेवी भंडारी 5 दिवसाच्या भारत दौऱ्यावर आल्या असून त्यांचं आज सकाळी राष्ट्रपती भवनात समारंभपूर्वक स्वागत करण्यात आलं. विद्यादेवी भंडारी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज द्विपक्षीय चर्चा होणार आहे. चित्रपटांच्या प्री सेन्सॉरशिपसाठी दिशानिर्देश देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. यावर न्यायालयानं सूचना आणि प्रसारण मंत्रालय आणि केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाला नोटीस जारी करून उत्तर देण्यास सांगितलं आहे. दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी ही याचिका दाखल केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या विषारी दारू प्रकरणाचा तपास आता गुन्हे अन्वेषण विभाग सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी या प्रकरणाचा तपास जलदगतीनं करण्याची मागणी केली होती. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा तपास सीआयडीकडे वर्ग केला आहे. पांगरवल इथं निवडणूक प्रचारादरम्यान झालेल्या कार्यक्रमात विषारी दारू सेवनाने 9 जणांचा मृत्यू झाला होता. पुण्यात बेजबाबदारपणे गाडी चालवून 2 पादचाऱ्यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या महिलेस पोलिसांनी अटक केली आहे. काल बाणेर परिसरात या महिलेनं रस्ता दुभाजकावर उभ्या असलेल्या 5 पादचाऱ्यांना धडक मारली होती. यापैकी 2 जणांचा मृत्यू झाला. वनरोपणाच्या विविध योजना राबवून राज्याचं सध्याचं 21% वनक्षेत्र हे राखीव वन धोरणेप्रमाणे 33% वाढवण्याचा प्रयत्न वन विभागामार्फत करण्यात येत आहे. या योजनेत वनीकरण, वैरण संपत्तीचा विकास, किरकोळ जंगल उत्पन्नाचा विकास यासारख्या काही उपक्रमांचा समावेश आहे. राज्य शासनाचा सहकार भूषण पुरस्कार यंदा धन्वंतरी पतसंस्थेला जाहीर झाला आहे. धन्वंतरी पतसंस्था ही वैद्यकीय क्षेत्रातल्या व्यावसायिकांनी मिळून सर्वांसाठी स्थापन करून चालवलेली राज्यातली एकमेव संस्था असून आपल्या सभासदांना उत्तम आणि जलद सेवा देण्याकरता प्रसिद्ध आहे. येत्या 26 एप्रिलला राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 51,000 रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 5:25 वाजून